नमस्कार मंडळी, आज आपण बीडच्या रेल्वे स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत। स्वच्छ सुंदर बीडचा हिरवागार असा रेल्वे स्टेशनचा परिसर सजवण्यात आले आहे आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणजेच 17 सप्टेंबर या दिवशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते या रेल्वेचं उद्घाटन होणार आहे। तसेच अनेक आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले असतील। या रेल्वे प्रवासामध्ये तिकीट किती असणार, बीड ते अहिल्यानगर रेल्वे अंतर किती असणार, बीड ते अहिल्यानगर या रेल्वे प्रवासामध्ये एकूण बस किती ठिकाणी थांबणार आणि किती वेळ लागणार, अशा प्रकारचे नाना प्रश्न आपल्या मनामध्ये नक्कीच निर्माण झालेले असेल। त्याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, बीड ते अहिल्यानगर ही सुरुवातीच्या कालखंडामध्ये डिझेलवरती चालणारी रेल्वे बीडमध्ये येणार आहे, कारण अहिल्यानगर ते विगणवाडी इथपर्यंतच इलेक्ट्रिशियनचं काम पूर्ण झाले आणि बीड ते विगणवाडी हे काम चालू आहे, ते काय पूर्ण झालेलं नाही। त्याच्यामुळे डिझेल इंजिन धावणार आहे सुरुवातीच्या कालखंडामध्ये आणि हा प्रवास करण्यासाठी प्रवाशाला 40 रुपये इतका तिकीट दर आकारण्यात आलेला आहे। तसेच हे बीड ते अहिल्यानगर जे अंतर आहे ते 168 किलोमीटर आहे आणि ही आपली जी बस आहे ती एकूण 16 रेल्वे स्टॉपवर थांबणार आहे। म्हणजेच बीड ते अहिल्यानगर या अंतरादरम्यान 16 स्टॉप आहेत आणि त्या ठिकाणी ही आपली रेल्वे थांबणार आहे। तसेच या बीड रेल्वेचा प्रवास करण्यासाठी 5 ते 5.5 घंट्याचा अंतर लागणार आहे। तर ही माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय मित्रांनो।